शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास पवईमधून एक धक्कादायक घटना समोर आली। 17 मुलांना पोलीस एका व्यक्तीने ठेवलंय, ज्या व्यक्तीचं नाव रोहित आर्या असं आहे असं समजलं। त्यानंतर या रोहित आर्याचा पोलीस चकमकीमध्ये एन्काउंटर देखील करण्यात आला आणि त्यानंतर रोहित आर्याच्या अनुषंगाने मोठमोठे प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जाऊ लागले। नेमका हा रोहित आर्या कोण आहे आणि मग त्या अनुषंगाने चर्चा होत असताना त्याचं पुणे कनेक्शन समोर आलं आणि साधारणतः वर्षभरापूर्वी त्यानं पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या बाहेर उपोषण देखील केल्याची माहिती जी आहे ती समोर आली आणि त्यावेळी या रोहित आर्याला ज्यांनी मदत केली होती आणि या वर्षभरापासून जे या रोहित आर्याच्या कुटुंबियांच्या संपर्कामध्ये देखील होते ते सूरज लोखंडे आपल्या सोबत आहेत। नेमकं या वर्षभरापूर्वी काय घडलं होतं आणि कुटुंबियांकडून त्यांना नेमकी काय माहिती वेळोवेळी देण्यात येत होती, या सगळ्या अनुषंगाने आपण सूरज लोखंडे यांच्याशी चर्चा करणार आहोत। साधारणतः वर्षभरापूर्वी रोहित आर्याला तुम्ही मदत देखील केली होती। रोहित आर्या उपोषण करत असताना नेमकं त्यावेळी काय घडलं होतं? 2022 साली स्वच्छता प्रोजेक्ट मॉनिटर हा प्रोजेक्ट मागील मंत्री दीपक केसरकर यांच्या काळात झालेला होता। त्या प्रोजेक्टमध्ये जे लागणारे सगळे पैसे, जाहिरातीसाठी होणारा खर्च हा सर्व रोहित आर्या यांनी त्यांच्या कुटुंबातील जे काही वस्तू गहाण ठेवून विकून वगैरे केलेला होता। त्यानंतर 2023 ला दुसरा प्रोजेक्ट चालू झाला स्वच्छता मॉनिटर, तर त्याच्यामध्ये रोहित आर्याचं संचालक म्हणून नाव लावतो असं सांगण्यात आलं होतं। त्यानंतर परत त्याला या प्रोजेक्टचं जे मानधन आहे, जे पैसे स्वरूपात आहे ते देतो असं सांगण्यात आलं होतं, पण असं कुठलंही झालं नाही। त्यानंतर त्यांनी मंत्रालयाच्या इथं जवळपास 13 दिवस आंदोलन केलं। त्यानंतर दीपक केसरकर यांच्या दालनामध्ये जवळपास आंदोलन केलं। त्यानंतर 26 दिवस त्यांनी आपलं पत्रकार भवनच्या इथं आंदोलन केलं, तेव्हा त्यांना बेशुद्ध अवस्थेत पडले होते। त्यावेळी मी आणि पत्रकार बंधू जे होते आम्ही त्यांना दवाखान्यात नेलं, पोलीस प्रशासनाला बोलवलं आणि त्यानंतर मग त्यांच्या कुटुंबियांना तिथं बोलवलं। तेव्हा कळलं की हा माणूस बेशुद्ध दिसा पडला नसून तर शासनाच्या विरोधात कुठेतरी आवाज उठवलेला आहे, शासनाच्या विरोधात कुठेतरी पत्रव्यवहार करत आहे, पण शासन याला कुठल्याही प्रकारची दाद देत नाही, त्यामुळे हा ह्या स्तरापर्यंत गेलेला आहे। तुम्ही मधल्या काळामध्ये रोहित आर्याच्या कुटुंबियांच्या देखील संपर्कामध्ये होतात। अगदी कालची जी घटना घडली ती घटना पाहिल्यानंतर नेमकी काय भूमिका त्या सगळ्यांची होती? काल पण पाहिलं गेलं त्याला काहीतरी शासनाशी बोलायचं होतं, त्याला त्याची बाजू मांडायची होती, फक्त त्याने मार्ग चुकीचा अवलंबला त्यामुळे त्याचा नाहक जीव गेलेला आहे। तर त्याची बाजू जर दीपक केसरकरांनी पहिलीच ऐकली असती, पोलीस प्रशासनाला सोबत घेतलं असतं, पत्रकार बांधवांना सोबत घेतलं असतं आणि एक उघडपणे चर्चा त्याशी केली असती, त्याचं म्हणणं ऐकून घेतलं असतं। तो जो पत्र व्यवहार करतो त्या पत्राचा पाठपुरावा करून त्याच्या जे पैसे अडकले होते किंवा त्याच्या म्हणणं होतं की माझं या प्रोजेक्टला नाव लावावं, ते जर केलं असतं तर ही वेळ आज आली नसती आणि महाराष्ट्राचा कुठेतरी चुकीचा पायंडा चाललेला आहे, महाराष्ट्राचा बिहार होत चाललेला आहे, महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत चाललेली आहे। हे कुठेतरी मंत्री याला जबाबदार दिसतात। ते दीपक केसरकरांनी जर वेळ सगळं केलं असतं तर ही वेळ आज आली नसती। दादा, काल ही सगळी घटना घडल्यानंतर दीपक केसरकरांचं एक स्पष्टीकरण आलं, ते असं म्हणतात की आम्ही वेळच्या वेळी रक्कम जी आहे ती देऊ केली देखील होती आणि काही रक्कम तर मी माझ्या व्यक्तिगत स्वरूपातून सुद्धा त्याला मदत केली। बोलणं सोपं असतं, एखाद्या माणसाला जर त्याचा जर तुम्ही मोबदला दिला असेल आणि एखाद्या गोष्टी जर त्याच्यापर्यंत पोच झाली असेल तर तो काय येड्यावानी तुमच्या शेंगा आंदोलन करत बसेल आणि का तुम्ही त्याला आश्वासन देतात? काहीतरी गोष्टी बोलायच्या आणि काहीतरी लपवायच्या अशा गोष्टी आहेत, तर जे आहे सत्यता तीच त्यांनी दाखवली पाहिजे होती। आणि जर तुम्ही पैसे दिले आहेत तर उघड सगळ्या गोष्टी पोलीस प्रशासनाला उघड घ्यायचं होतं आणि त्याला रिसर्च लेखी स्वरूपात द्यायचं होतं की तुझा आता प्रशासनासोबत काही नाहीये आणि तुझा कुठलाही मोबदला राहिलेला नाही, तुला आम्ही याच्यात घेऊ शकत नाही। तर त्याला खेळवत बसले, त्याचा वापर केला आणि त्याच्या सर्व ताकदीचा डोक्याचा उपयोग करून आज त्याला कुठेतरी मनोरुग्ण ठरवण्यात आलेला आहे। रोहित आर्याचा कौतुक करतानाचा एकनाथ शिंदेचा सुद्धा एक व्हिडिओ जो आहे तो देखील समोर येत होता। आता खरं तर रोहित आर्याने निवडलेला मार्ग चुकीचा होता, त्याचं खरं तर कोणीच समर्थन करू शकत नाही, मात्र अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून काय आव्हान कराल सरकारला? जर एखादा आपल्या सरकारचा मत हो, साधा एखादा कर्मचारी असू दे, एखादा बिगारी असू दे किंवा ज्यांनी शासनाशी काम केलं असो किंवा साधा कर्मचारी, त्याचा जो मोबदला आहे, त्याची जी मागणी आहे ती तुम्ही ऐकून घ्या, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, त्याच्या मागणीचा तुम्ही पाठपुरावा करा, त्याला उत्तरं द्या, त्याला समजून घ्या, त्याशी चर्चा करा, जेणेकरून हा रोहित आर्या दुसरा निर्माण होणार नाही आणि महाराष्ट्राचं नाव कुठेतरी बदनाम होणार नाही। कालचा जो प्रकार घडला त्यामुळे लहान मुलांना कुठेतरी विठीस धरलं गेलं, पोलीस प्रशासनाला विठीस धरलं गेलं आणि महाराष्ट्राचं कुठेतरी बदनामी होईल
असं कृत्य झालेलं आहे. तर महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी येणारा प्रत्येक पेपर, अधिकाऱ्यांनी प्रत्येक पेपर हा बारकाईने पाहावा आणि त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट आणि रोखठोक पटकन मांडावी, जेणेकरून ही वेळ येणार नाही. निश्चितच 1 वर्षापूर्वी साधारणतः रोहित आर्याला ज्यांनी मदत केली होती त्या सगळ्या अनुषंगाने तेव्हा नेमकं काय घडलं होतं या अनुषंगाने आपण सूरज लोखंडे यांच्याशी चर्चा केली. या सगळ्यावर खरं तर वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या देखील सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या अनुषंगाने आता सरकारच्या प्रतिनिधींकडून सुद्धा अधिकृत खुलासा जो आहे ते होणं देखील गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन हर्षद मुजुमदार सह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.